पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील 3 पर्यटकांचा मृत्यू झालाय। डोंबिवलीतील पश्चिम भागशाळा मैदान इथल्या सावित्री अपार्टमेंटमध्ये राहणारे हेमंत जोशी या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेत। मुलाची 10वीची परीक्षा संपल्यानंतर हेमंत जोशी हे आपल्या पत्नी व मुलासह फिरण्यासाठी काश्मीरला गेलेले होते। मात्र काल दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात हेमंत जोशी यांचा मृत्यू झालाय। त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये आणि शेजाऱ्यांमध्ये शोककळा पसरलेली आहे। त्यांच्या कुटुंबियांनी आजूबाजूच्या रहिवाशांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केलाय। सरकारने ठोस पावलं उचलण्याची गरज असल्याचं यावेळी त्यांनी ही भावना व्यक्त केलेली आहे। तर इमारतीमधील रहिवाशांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी। काश्मीरच्या पहलगाम येथे जे दहशतवादी हल्ला झाला आहे, या हल्ल्यामध्ये डोंबिवलीचे 3 कुटुंबीय जे आहे हे पर्यटनासाठी गेले होते। त्यामधील जे हेमंत जोशी आहेत हे मी आहे त्यांच्या घराजवळ इमारतीमध्ये त्यांचे जे आजूबाजूची लोक आहेत ते उभे आहेत। आपल्याला कळलं हे काय झालेलं आणि आपली केव्हा शेवटची चर्चा झालेली आहे यांच्यासोबत? माझं शेवटचं बोलणं त्याचं 10 दिवस आधी एका फंक्शनमध्ये ते भेटले होते मला। तर फंक्शनमध्ये जेव्हा आम्ही आमचं बिल्डिंगचंच एक फंक्शन होतं तेव्हा ते भेटले होते। तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही या वॅकेशनमध्ये फॅमिलीबरोबर काश्मीरचा प्लॅन केला आहे। न्यूजमध्ये बघितलं की डोंबिवलीचे पण माणसं आहे आणि तिथे ते गेले म्हणजे झाले। तर मला लक्षात आलं की अरे तो सांगत होता की मी 21ला जाणार आहे काश्मीरला। तर मी लगेच त्याला व्हॉट्सअप केलं की आर यू ॲट अ सेफ प्लेस, आणि मग ते डिलिव्हर झाला नाही मेसेज। नंतर मी लगेच त्याला फोन लावला नॉर्मल कॉल, ते नॉर्मल कॉल पण लागला नाही। आणि नंतर 5 मिनिटानंतर मला माझ्या शेजाऱ्यांचं मेसेज आला व्हॉट्सअपवर की असं न्यूज चालू आहे की डोंबिवलीचे गेले, आपलं हेमंतचं पण नाव आहे त्याच्यात। अशी घटना आहे। डोंबिवलीमध्ये 3 जे कुटुंब आहेत आणि 3 कुटुंबामधले 3घांचा मृत्यू झालेला, त्यामध्ये डोंबिवलीकर हे शोककळा पसरली आहे। कॅमेरामन स्वप्नील शेजवळसह आतिश भोईर, झी मीडिया, डोंबिवली।